गुढीपाडव्यानिमित्त आज देशभरामध्ये उत्साह बघायला मिळतो आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांना सुरुवात झालेली आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि अशातच नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते, मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि या मंदिरांच्या नगरीमध्ये या सणाचं या उत्सवाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते। आपण नाशिकच्या रविवारकरांच्या परिसरातील चांदीच्या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि मंदिर संपूर्णपणे द्राक्षाची आरस करण्यात आली आहे। आपण बघतोय रात्रीपासून द्राक्षांची आरस करण्याचं काम सुरू होतं। संपूर्ण गाभारा हा द्राक्षांनी भरलेला आहे। द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे देवाला देखील पहिले द्राक्ष हे अर्पण केले जातात आणि ह्याच द्राक्षांचं नंतर वाटप देखील केलं जात आहे। आजची जी पूजा होती, रोजची पूजा आणि आजच्या पूजेमध्ये काय फरक होता? आजचा दिनक्रम कसा होता? संपूर्ण नाशिक शहराचे श्रद्धास्थान असलेलं रविवार कारंजा येथील परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये प्रत्येक 3:30 मुहूर्ताला म्हणजेच गुढीपाडवा, विजयादशमी, अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा या चारही 3:30 मुहूर्तांना, मोठ्या मुहूर्तांना गणपतीची विशेष पूजा संपन्न केली जाते। तसंच आज सुद्धा गुढीपाडव्याच्या आपल्या हिंदू नववर्षाच्या आरंभ दिनी सुरुवातीच्या दिवशी बाप्पाची विधिवत षोडश उपचारे पूजा करण्यात आलेली आहे। सकाळी 6 वाजता मंगलवाद्य, मंगल सनई याचं वादन करून बाप्पाला सोहळं नेसवून बाप्पाची पाद्याभिषेक पूजन हे संपन्न झालेलं आहे। त्यानंतर गुढीपाडव्याचं औचित्य साधून आपण द्राक्ष महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। नेमका द्राक्ष महोत्सव म्हणजे काय? आता ही जी आरस केली, किती द्राक्ष आहेत, याचं पुढे काय होणार आहे आणि केव्हापासून हे काम चालू होतं? हे द्राक्ष महोत्सव आमच्याकडे दरवर्षी गुढीपाडव्याला केला जातो। आमची परंपरा आहे, बरेच वर्षापासून आम्ही द्राक्ष महोत्सव हा गुढीपाडव्याला करतो। 1111 किलोचा हा द्राक्ष महोत्सव आहे। सर्व भाविकांनी या ठिकाणी इथं द्राक्ष आणून दिलेले, हे द्राक्ष इथे भाविक बाप्पाला आरास म्हणून केले जातात आणि त्याच्यानंतर काही भाविकांना प्रसाद म्हणून अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात या प्रसादाचं वाटप केलं जातं। आज यापुढे काय कार्यक्रम होतो? याच्यानंतर आपले आता मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी आरती होईल आता थोड्या वेळाने आणि महाआरती होऊन आणि मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल द्राक्षाची आरस बघण्यासाठी। आपण बघतोय सकाळपासूनच, पहाटेपासूनच भाविकांच्या इथे रांगा लागलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरास करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। ह्या द्राक्षांचा प्रसाद जो आहे हा दिवसभर इथेच ठेवण्यात येईल आणि त्यानंतर इथले अनाथ आश्रम, आधार आश्रम आणि जे वंचित बालक आहेत त्यांना या द्राक्षाचा प्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे। त्यामुळे एका नवीन वर्षाची इथे चांगली सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।